नमस्कार. टॉक विथ युअर हॅपीनेस. तुमच्या आनंदाशी तुमचा संवाद. ह्याच्यात आपण मनाच्या श्लोकांवरती एक सिरीज सुरू केलेली आहे. रामदास स्वामींनी मनाची शक्ती, मनाचं सामर्थ्य जनसामान्यांना कळावं, त्याच्यावर त्यांनी विचार करावा याकरता हे मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. या मनाच्या श्लोकाचा मला जो काही अर्थ वाटला, भावला, तो मी तुमच्या समोर मांडत आहे. पूर्व स्मृती हिलिंग पद्धतीनुसार भूतकाळातल्या अनेक नकारात्मक भावना आपल्या विचारांवर प्रभाव टाकतात. आपल्या नकळत अजाणतेपणे अनेक गोष्टी आपण धरून ठेवलेल्या असतात आणि मग त्याचा प्रभाव आपल्या विश्वास प्रणालीवर, विचारधारेवर पडत जातो आणि आपण जशी दिशा आपल्या मनातले विचार आपल्या आयुष्याला देतील तसे आपण तिकडे जात असतो. त्यापेक्षा सावध होऊन जर मनाच्या शक्तीचा योग्य वापर केला तर आपल्याला नक्कीच हे आयुष्य आनंदाने आणि समर्थ मनाने जगता येईल. चला आजचा श्लोक बघूया. 5वा श्लोक. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. मनुष्य सगळ्यामध्ये कशाला घाबरत असेल तर समाजामध्ये त्याची चीतू होणं, त्याला तो खूप घाबरतो. कोणालाही असं वाटत नाही आपण प्रसिद्ध व्हावं, आपला मान मिळावा, मान सन्मान मिळावा, नावलौकिक असावा असं प्रत्येकाला वाटतं. पण समाजामध्ये आपली चीतू व्हावी अशी इच्छा कोणाची म्हणजे कोणाचीच नसते. ते समर्थाने शेवटच्या ओळीमध्ये सांगितलंय की जर चीतू व्हायला नको असेल तर काय करायला पाहिजे. पहिल्यांदा मना पाप संकल्प सोडून द्यावा. संकल्प म्हणजे काय? संकल्प करणं म्हणजे एखादी गोष्ट ठरवणं. संकल्प हे जसे छोटे असतात तसे मोठेही असतात. राष्ट्रसेवेचा संकल्प, समाजसेवेचा संकल्प, हे जसे संकल्प आहे तसे माझ्या आयुष्यामध्ये मला एखादं घर घ्यायचंय, एखादं सेविंगचं उद्दिष्ट गाठायचंय, हाही माझा संकल्प झाला. आणि रोजच्या आयुष्यामध्ये आज मला हे जेवण करायचंय, मला आज ऑफिसचं हे काम संपवायचंय, हे मनामध्ये ठरवणं हा सुद्धा संकल्पच झाला. संकल्प म्हटलं की खूप मोठाच असतो असं नाही. आपल्या प्रापंचिकांच्या आयुष्यामध्ये लहानापासून मोठे अनेक संकल्प आपण करतो आणि ते पूर्ण करण्याकरता आयुष्यभर धडपड करतो. पण हे जेव्हा संकल्प कराल ना तेव्हा एकच सावधगिरी बाळगा, पापसंकल्प करू नका. पापसंकल्प म्हणजे काय? दुसऱ्याचं वाईट करण्याकरता कुठलंही काम करू नका. तो संकल्प करू नका की ह्याला ना मी जीवे मारेन किंवा ह्याचा मी नायनाट करेन, ह्याला मी संपून टाकेन, ह्याचं नुकसान करीन, ह्याला फसवीन. हे झाले पापसंकल्प. त्याला मदत नाही करणार, त्याला गरज आहे, मला माहिती आहे मदतीची, करू शकतो पण मी नाही करणार, हाही झाला पापसंकल्प. शेजारी पाजारी नातेवाईकांमध्ये समजून न घेणं, मदत करणं, राग करणं, मत्सर करणं, द्वेष करणं, दुसऱ्याचं वाईट चिंतन, हा सुद्धा पापसंकल्प आहे. कारण या पापसंकल्पातून कायम एक नकारात्मक ऊर्जा निर्माणच होत असते आणि आपल्याला जाणवली नाही जाणवली तरी आपल्या शरीरावर त्याचे परिणाम, दुष्परिणाम नक्की होत असतात आणि मनावर तर होतातच. कारण जितका तुम्ही दुसऱ्याचा मत्सर कराल, वाईट चिंता, तेवढं तुमचं मन जास्त अस्वस्थ असतं, बेचैन असतं.
आणि नकळतपणे पेरलेले ही सगळी बिया आपल्याच अंगणात उगवतात बरं का. आपल्यालाच ते सगळं सोसावं लागतं. कर्माच्या सिद्धांताप्रमाणे ते परत आपल्याकडे येतं. त्यामुळे तू सावध राहा. पाप संकल्प अजिबात करू नकोस. जनरली आपल्याला अनेक वेळेला अनेक अशी माणसं भेटतात की ज्यांचं आपल्याला पटत नाही, जे आपल्याशी वाईट वागतात, वाईट वागणूक देतात आपल्याला. मग आपण काय करतो? नॉर्मल आपली रिॲक्शन असते की ह्याला ना असंच झालं पाहिजे, म्हणजे ना ह्याला कळेल की मला किती त्रास होतोय. पण हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपणच आपलं एक वाईट कर्म तयार करत असतो. आपण आपल्याकरता नकारात्मक ऊर्जा तयार करत असतो. त्यामुळे छोटा असो मोठा असो कुठलाही पाप संकल्प करू नका. वाईट पाप म्हणजे काय? वाईट, तो संकल्प करू नका. मग काय करा? सत्य संकल्प करा. सत्य संकल्प म्हणजे काय? आपल्याला जे काम दिलेलं आहे ते अतिशय प्रेमाने आनंदाने करा. दुसऱ्याला होईल तेवढी मदत करा. तुम्हाला जमेल, तुमच्या क्षमतेमध्ये असेल तेवढी मदत तुम्ही दुसऱ्याला नक्की करू शकता. आर्थिक दृष्ट्या तुम्हाला शक्य नसेलही कदाचित, पण समोरच्या माणसाशी त्याला गरज असताना गोड बोलून धीर देणं, त्याचा जो काही उत्साह आहे तो वाढवणं, त्याला प्रोत्साहन देणं हे तर आपण नक्की करू शकतो. आणि त्यातून माझ्याकडे काही साधन सामग्री असेलच त्याला मदत करण्याकरता, तर मी ती जरूर करावी. सत्य संकल्प, कारण सत्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद केवळ त्याचा विषयी ज्या तुमच्या मनात भावना आहे त्या पूर्ण व्हायला मदत होते, त्याला मदत होते. शिवाय तुम्हालाही एक चांगली एनर्जी, चांगली ऊर्जा मिळते. आनंदी असणारी लोक, बिनधास्त ओपनली जगणारी लोक, दिलखुलास असणारी लोक तुम्ही बघाल तर त्यांची जी काही शरीरातली ऊर्जा असते ती एक वेगळीच असते. ते स्वतः बरोबर इतरांच्याही आयुष्यामध्ये आनंद निर्माण करत असतात, अखंड निर्माण करत असतात. कारण त्यांचे सगळे संकल्प जे असतात, जे काही ठरवलेलं असतं ते त्यांनी सत्य असतं. आणि अर्थातच सत्याला खूप ताकद असल्यामुळे त्याच्यामधनं निर्माण होणारी ऊर्जा आपल्या मनाला बळ देते. दुसऱ्याविषयी चांगलं बोलणं, त्याला जितकं करता येईल तितकं करणं, वेळ प्रसंगी त्याला उपयोगी पडणं, हे झाले सत्य संकल्प. समाजसेवा, आता प्रत्येक प्रापंचिकाला समाजाकरता घरदार सोडून जाण्याची गरज नाही. तुमच्या आजूबाजूला असलेले अनेक लोक आहेत, त्यांना गरज आहे, त्यांना तुम्ही मदत करू शकता, यथाशक्ती मदत करू शकता. त्यांना निदान चांगलं बोलून धीर देऊ शकता, योग्य मार्गाला लागू शकता. असे सत्य संकल्प. आपल्याला जे काम दिलेलं आहे, जी जबाबदारी आहे, ज्याच्याकरता ऑफिसमध्ये आपल्याला पगार मिळतोय, ते व्यवस्थित आपण करणं ही सुद्धा एक प्रकारची समाजसेवा, देशसेवा झाली असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे समाजसेवा करायला प्रत्येक वेळेला रस्त्यावरच उतरायला पाहिजे, खूप मोठं कार्य घडवायला पाहिजे असं नाहीये. आपण एक सामान्य माणूस सुद्धा अनेकांना अनेक प्रकारे मदत करू शकतो. मानसिक मदत, शारीरिक मदत, आर्थिक मदत समजून घेणं हे सुद्धा आपण सहजतेने करू शकतो, त्याला पैसेही पडत नाही. तर असे सत्य संकल्प, सत्याची कास धरा आणि जे जे योग्य आहे त्याचे संकल्प जरूर करा. मना कल्पनारी नको विषयांची. विषय म्हणजे काय? तर आपल्याला अनेक गोष्टींची ज्या इच्छा होतात, ती विषय, ज्या कामना होतात, त्याच्याकरता ज्या वासना निर्माण होतात, ते विषय.
विषयांची कल्पना करत बसू नकोस आणि तुझी निरर्थक शक्ती वाया घालवू नकोस. कारण हे जे विषय आहेत ना, ते एखाद्या सहाणीवर कोळसा उगाळल्यासारखे. कितीही उगाळा, त्याला चंदनाचा सुगंध येणारच नाही. कारण प्रपंच हा असाच आहे. एक इच्छा पूर्ण झाली म्हणून हा ठीक आहे, तुम्ही 8 दिवस स्वस्थ बसाल, पण नवीन दुसरी काहीतरी इच्छा तुमच्या मनामधले जे विषय आहेत ती तुम्हाला कल्पना निर्माण करायला लावतील, तुम्हाला पुन्हा एका इच्छेच्या मागे धावायला लावतील. आणि ही सगळी धावाधाव करून जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा लक्षात येईल, अरे ह्या सगळ्यामध्ये काय वाया गेलं आणि काय मिळवलं ह्याचा हिशोब करत बसल्यावर लक्षात येईल, अरे फक्त धावत होतो आयुष्यभर. म्हणून विषयांची कल्पना करू नका. कल्पनेमध्ये सुद्धा शक्यतो विषय आणू नका. पण आपण तर प्रापंचिक माणसं, आपल्या इच्छा पूर्ण करणं हे तर आपलं काम. मग अशा वेळेला विषयांची कास कशी काय सोडायची आपण, असा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिक आहे. पण विचार हा नेहमी जर आपण विषयांचा करत गेलो तर मनामध्ये शांती, स्थिरता, स्वस्थता कधीच अनुभवायला मिळणार नाही. कारण एक संपलं की दुसऱ्या वर्तुळात आपण अडकणार, ते पूर्ण झालं की आणखीन तिसरं वर्तुळ. मग तुम्ही काय करा, तर तुम्ही हाही विचार करा की आपण नक्की कशा करता जन्माला आलोय, मला नक्की काय करायचंय, कुठलं ज्ञान, कुठले अनुभव, कुठली माहिती मला अजून मिळवायची, मी स्वतःवरती पण कसं काय काम करू शकतो, मी स्वतःची आत्मिक उन्नती कशी करू शकतो, स्वतःचं मनाला समर्थ कसं करू शकतो ह्याचाही विचार करा. कारण विषयांचं कामच आहे तुम्हाला गुंतवणं आणि त्यांच्या मागे तुम्हाला धावायला लावणं. पण तुमच्या मनाची जी शक्ती आहे ती फार जपून वापरा बरं का. आपण काय करतो, आपले जे काही पैसे सेव्हिंग अकाउंट मध्ये जमा आहेत ते वाटेल तसे वापरतो का? प्रत्येक वेळेला विचार करतो की नाही की हा खर्च करणं गरजेचं आहे का, आता आवश्यक आहे का, हा एक्सेस नाही होते ना, याची गरज आहे का, हा विचार करतो आणि मगच ते पैसे खर्च करतो. आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटला चांगली रक्कम जमा करू शकता, त्याच्यातून भविष्याची तरतूद करू शकता, मोठी स्वप्न साकार करू शकता. बरोबर आहे? तसंच तुमच्या मनाच्या शक्तीचं आहे. ही मनाची शक्ती तुम्ही जन्मतः घेऊन आलेले आहात. आणि हे जे विषय आहेत ना, हे जे विकार आहेत ना, हे विषय तुम्हाला वेगवेगळ्या इच्छा निर्माण करून सतत तुमची ही जी शक्ती आहे तिची खिचाखिची करत असते. आज ह्याच्या मागे धावला, उद्या त्याच्या मागे धावला, आणि ह्या सगळ्या गोंधळात मी काय मिळवायला आलोय, मनुष्य जन्म जो मिळालाय त्याच्यात मला काय मिळवायचं भानच उरत नाही. समाज काय म्हणेल ह्याच्या मागे आपण जातो आणि स्वतःकडे लक्ष फार कमी देतो. त्यामुळे हे काही आपल्याला प्रपंच चुकलेला नाहीये हे तर मान्य. विचार येणं जे आहे ते थांबवणं आपल्याला शक्य नाही, त्या विचारांवर आपलं नियंत्रण नाही. पण त्या कुठल्या विषयाच्या मागे, कुठल्या इच्छेच्या मागे सगळं सोडून धावायचं, कुठे थांबायचं, किती थांबायचं, त्याच्यात किती ऊर्जा घालायची हे तर आपण जाणू शकतो की. पण मग हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याकरता जाणीव व्हायला पाहिजे, अवेअरनेस आला पाहिजे, भान आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता साधा सोपा मार्ग म्हणजे तुमच्या मनाशी तुम्हाला संवाद साधता आला. हा संवाद तुम्ही कधी साधा, जेव्हा थोड्या वेळ तुम्ही शांत बसाल. दिवसभरात अनेक विचार, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विचार, वेगवेगळ्या भावना
प्रेशर, टेन्शन, नकारात्मक ऊर्जा ज्यातून तुमचं मन सतत जात असतं. पण मग त्याची शक्ती त्याला सांभाळून ठेवायला हवी, सांभाळून वापरायला हवी. तरच खूप काही करू शकतो, खूप काही मिळवू शकतो. आपण प्रपंचात राहून सुद्धा परमार्थाचा आनंद मिळवू शकतो. आपण नक्की काय उद्देशाने जन्माला आलोय, आपलं लाईफ पर्पज काय ह्याची जाणीव आपण करून घेऊ शकतो. प्रत्येक माणूस हे करू शकतो. ते माझं काम नाही असं म्हणू नका. कारण प्रत्येक का करता काहीतरी आहेच. प्रत्येकात काहीतरी गुण आहे जे विकसित करून तो आपली प्रगती करू शकतो, आपली आध्यात्मिक उन्नती नक्की करू शकतो. याच्याकरता तुम्हाला काही काळ स्वतःच्या मनाबरोबर घालवायला लागेल. जर आनंदाचं रोपटं तुम्हाला वाटतं ना, तुमच्या मनामध्ये रुजायला हवंय. जर तुमच्या मनाचं सामर्थ्य, मनाची शक्ती योग्य प्रकारे वापरायचं भान यायला हवं असेल ना, तर स्वतः करता रोज थोडा वेळ काढा. टॉक विथ युअर हॅपीनेसची जी मेडिटेशन आहे युट्यूबवर, खूप मेडिटेशन्स आहेत. ती जरी तुम्ही वेळ काढून तुम्हाला जे वाटेल ते तुमच्या आवश्यकतेनुसार ती जरी ऐकली तरी सुद्धा बऱ्यापैकी नकारात्मक ऊर्जेचा निचरा होईल. मन शांत स्थिर होईल आणि मग तुम्हालाच तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील आणि जाणीव होईल. आणि ते रामदास स्वामींनी जो काय आटापिटा केलेला आहे, अरे मनाची शक्ती ओळखा, पाया घालवू नका. त्याच्याकरता ही जी काही मनाच्या श्लोकांची निर्मिती केली आहे त्याचा अर्थ वेगळ्या अर्थाने आपल्याला जाणवेल, कळेल, त्याचं महत्व कळेल, मनाच्या श्लोकांची गरज कळेल, आवश्यकता कळेल, त्याचं विचार मंथन का केलं पाहिजे प्रत्येक श्लोकावर याची जाणीव तुम्हाला होईल. त्यामुळे अख्ख्या 24 तासामधले स्वतःच्या मनाची शक्तीचं योग्य वापर करण्याकरता, त्या शक्तीला योग्य दिशेला नेण्याकरता मेडिटेशन कर. मेडिटेशन हा अतिशय सहज सोपा उपाय आहे. मेडिटेशन कसं करायचं हे आम्हाला माहिती नाही. काही नाही, वृषाली लेले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे टॉक विथ युअर हॅपीनेस या सिरीज मध्ये अनेक वेगवेगळ्या निगेटिव्ह इमोशन्सची मेडिटेशन दिली. ते ऐका, करा. फक्त स्वतःवर काम करा, स्वतःची संवाद साधा आणि आपल्या मनाच्या शक्तीचा योग्य वापर करून आपल्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणा. एकमेव कळकळीची विनंती. धन्यवाद.